नमस्कार सर्वांना. आज मी आलेलो आहे एका ॲक्सिडेंट झालेल्या वाहनाचं निरीक्षण करण्यासाठी. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मेन एक उद्देश असा आहे की हा तुम्ही बघू शकता की गाडीचं ॲक्सिडेंटमध्ये किती नुकसान झालेलं आहे, पण तरीसुद्धा हे वाहन जो व्यक्ती चालवत होता तो सुदैवानं बचावलाय, त्याला कुठेही काही झालेलं नाही आहे. आपण सुद्धा वाहन चालवत असताना किंवा वाहन घेताना अशा कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की ज्यामुळे दुर्दैवाने जरी आपला अपघात झालाच तरी सुद्धा आपला जीव त्या ठिकाणी वाचला पाहिजे. कोणतंही नवीन वाहन घेत असताना तुम्ही त्या वाहनाची सेफ्टी रेटिंग किंवा एनकॅप रेटिंग किंवा ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये बिल्ड क्वालिटी असं म्हणतो ती वाहनाची चेक करून घ्या. प्रत्येक वाहनाची एनकॅप रेटिंग ही 1 स्टार to 5 स्टार असते. आणि ही रेटिंग कशावरून ठरते तर त्यामध्ये प्रवास करत असताना जर चुकून अपघात झालास तर अपघात झाल्यानंतर आतमध्ये जे व्यक्ती प्रवास करतात त्यांना त्या अपघाताचा किती धोका असेल. जर त्याच्यामध्ये वाहनामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना हे वाहन किती सेफ आहे. आणि यामध्ये आणखी ज्या काही सेफ्टी गोष्टी आहेत, उदाहरणार्थ एअरबॅग असेल किंवा आणखी काही सेफ्टी गोष्टी असतील, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही एनकॅप रेटिंग ठरवली जाते. त्यामुळे नवीन वाहन घेत असताना तुम्ही ही सेफ्टी रेटिंग किंवा एनकॅप रेटिंग चेक करा, मगच वाहन घ्या. या अपघाताच्या केसमध्ये अपघात झाल्याच्या नंतर सुद्धा त्या जो वाहन चालक होता तो त्याला फक्त नॉर्मल खर्चटलंय. बाकी पूर्ण वाहनाचं बघू शकता तुम्ही किती नुकसान झालंय, पण तो वाहनाची सेफ्टी रेटिंग चांगली असल्यामुळे, बिल्ड क्वालिटी चांगली असल्यामुळे तो वाहन चालक एकदम उत्तम आणि ठणठणीत आहे. त्यामुळे आपण वाहन घेत असताना ह्या गोष्टीची काळजी घ्या. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की ते वाहन चालकाने सीट बेल्ट लावला होता. ज्यावेळेस समोरून इम्पॅक्ट होतो, अपघात होतो, ते इम्पॅक्ट झाल्यानंतर तो आतमधला जो समोरच्या बाजून सेन्सर असतो तो ती इम्पॅक्ट सेन्स करतो. आणि जर तुम्ही सीट बेल्ट लावलेला असेल तर वाहनाची एअरबॅग ओपन होते आणि तुमचा हा समोरचा जो भाग आहे जो अपघात झाल्यानंतर तुमच्या स्टिअरिंगवरती आदळतो, तो वाहनाचा भाग, तो तुमचा बॉडीचा भाग स्टिअरिंगवरती आदळत नाही, मध्ये एअरबॅग असते. आणि त्यामुळे तुम्हाला जो धोका जो होणार असतो अपघाताचा तो पण याच्यामुळे टाळला जातो. त्यामुळे सीट बेल्ट पण वापरा आणि हे सगळ्या सेफ्टी रेटिंग वाहनाचं घेत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच वाहन घ्या. सर्वांनी सुरक्षित राहा, कारण रस्ते अपघात हे तुम्हाला सावरण्याची दुसरी संधी देत नाही. धन्यवाद.